नमस्कार, सुनीता कोरे या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगांची भाजी. तुमच्याकडे या शेंगांना काय म्हणतात हे मला नक्की सांगा. मी इथे चवळीच्या शेंगा बारीक सुरीच्या साहाय्याने कट करून घेतलेले आहेत. त्या स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य: एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, 10 ते 12 लसूण पाकळ्या, ओले खोबरे, 1 इंच आलं. फोडणीसाठी लागणारे साहित्य: 1 चमच मोहरी, 1 चमच जिरे, 1 चमच हळद पावडर, 1 चमच लाल तिखट, कांदा लसूण मसाला 1 चमच, धनेपूड 1 चमच, जिरेपूड 1 चमच, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट 2 चमच, चवीपुरता गूळ. मी ते कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. त्यामध्ये 2 चमच तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये 1 चमच मोहरी तडतडल्यावरती 1 चमच जिरे, त्यामध्ये हिंग तडतडल्यावरती त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावा. त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करून घेतलेले आहे. टोमॅटो मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये खोबरं, आलं आणि लसूण याची पेस्ट घालून घेतलेली आहे. तिलाही परतून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, 1 चमच कोल्हापुरी चटणी, 1 चमच धनेपूड, 1 चमच जिरेपूड घालून हे मिक्स करून घेतलेले आहे. मसाला करपू नये यासाठी थोडेसे पाणी घालून घेतलेले आहे. त्यामध्ये बारीक चिरलेल्या शेंगा घालून घेतलेल्या आहेत. त्या मिक्स करून घ्यायच्या. मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून हे पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे. त्यामध्ये मी शिजण्यापुरते पाणी घातलेले आहे. तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. त्यामध्ये मी झाकून ह्याला 15 ते 20 मिनटं असे शिजू देणार आहे. तुम्ही बघू शकता यातले पाणी खूप कमी झालेले आहे. त्यामध्ये मी शेंगदाण्याची कूट घातलेली आहे. शेंगदाण्याची कूट घालून झाल्यावरती त्यामध्ये मी परतून घेतलेले आहे. परतून झाल्यावरती त्याला असे झाकून ठेवायचे. तुम्ही बघू शकता इथे कशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. भाजी पूर्ण शिजलेली आहे. त्यामध्ये मी कसुरी मेथी बारीक क्रश करून घातलेली आहे. त्यामध्ये गूळ चवीपुरता घालून मिक्स करून घेतलेले आहे. आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.